मंडळी, निवडणूक लढवणारा एकच उमेदवार असला तरीही सर्व मतदारसंघामध्ये नोटाचा पर्याय अनिवार्य करण्याच्या कल्पनेला निवडणूक आयोगाने पूर्णपणे विरोध केला आहे. अलीकडेच विधी सेंटरकडून नोटा पर्यायाच्या निवडणुकी संदर्भातील समावेशाबाबत एक जनहित याचिका दाखल केली आहे. एकच उमेदवार असला तरीही निवडणुकीत नोटाचा पर्याय अनिवार्य करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. नोटाचा हा पर्याय काय आहे तर माहितीच आहे, मात्र तो कधी सुरू करण्यात आला, हा पर्याय कोणत्या निवडणुकांमध्ये वापरला जातोय, नोटाचा पर्याय कधीपासून अस्तित्वात आला, भारतीय निवडणुकांमध्ये नोटा संबंधित आहे का, निवडणूक आयोगाचा युक्तिवाद, नोटा मतदारांचे प्रमाण, पुढे काय, मतदारांना नोटाचा पर्याय, ही सर्व माहिती आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अक्षय कांबळे, आपण पाहताय द कॉर्नर. तर मंडळी, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीचे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 2013 मध्ये पहिल्यांदाच भारतीय निवडणुकीत नोटा किंवा वरीलपैकी कोणीही पण नाही असा हा पर्याय सादर करण्यात आला होता. या याचिकेत मतदारांचा मतदान न करण्याच्या अधिकारासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मात्र हा पर्यायाचा अंमलबजावणीत त्याने मतदान न केल्याची गुप्तता राखली जात नाही. मागील राष्ट्रीय निवडणुकीत आणि त्यानंतरच्या इतर राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये फार कमी मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. असं असताना फक्त एकच उमेदवार असल्याने मतदारसंघात निवडणूक न घेतल्याने मतदारांना बिनविरोध निवडून येणाऱ्या एका उमेदवाराविरुद्ध त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी नाकारली गेली. मंडळी, निवडणूक आयोगाने नोटाबाबत असे म्हटले होते की मागील निवडणुकांमध्ये फार कमी मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला असल्याने अपेक्षित निकाल आले नाहीत. मात्र नोटा हा एक मार्ग आहे ज्या मार्फत आपली निवडणूक व्यवस्था लोकांना अधिक प्रतिसाद देऊ शकते, हे कोणीही विसरता कामा नये. निवडणूक लढवणारा एकच उमेदवार असला तरीही सर्व मतदारसंघामध्ये नोटाचा पर्याय अनिवार्य करण्याच्या कल्पनेला निवडणूक आयोगाने पूर्णपणे विरोध केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने अशी माहिती सादर केली आहे की 1971 पासून झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये फक्त 6 निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने सांगितलेला आणखी एक मुद्दा असा होता की 1952 पासून उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची केवळ 9 प्रकरणे आहेत. निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितले की निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दुर्मिळ झाली आहे आणि त्या आकडेवारीवरून सिद्ध होते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अशा जनहित याचिकेची दखल घेऊ नये. त्यांनी पुढे असाही युक्तिवाद केला की लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि निवडणूक नियम 1961 च्या तरतुदीमध्ये कायदेविषयक सुधारणा आवश्यक असतील. जर निवडणूक आयोग त्यांच्या संसाधनाच्या आधारे मोठ्या संख्येने मतदारसंघामध्ये निवडणुका घेऊ शकत असेल तर एकच उमेदवार असला तरीही नोटाच्या पर्यायासह मतदारसंघामध्ये निवडणुका घेणे हे अतिरिक्त काम असू नये. नोटा लागू झाल्यापासून 3 लोकसभा निवडणुकांमध्ये साधारण 1% एवढा मतदारांनी नोटाला मतदान केले. मात्र एका संसदीय मतदारसंघातील मतदानाचे प्रमाण पाहता प्रत्येक मतदारसंघात सरासरी 25 लाख मतदार आहेत. ही संख्या काही कमी नाही. गेल्या दशकात अनेक राज्याच्या विधानसभा निवडणुका अशा आहेत जिथे 1% लोकांनी नोटाला मतदान केले. 2015च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये सर्वाधिक 2.48%, 2017च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये 1.8% एवढे मतदान झाले. विविध राज्यांमध्ये गेल्या काही वर्षात नोटाला मिळालेल्या मतावर नजर टाकली तर असे स्पष्ट होते की नोटा लागू झाल्यानंतर राज्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत नोटाचा वापर थोडा जास्त केला गेला. मात्र त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये नोटा मतदारसंघामध्ये याबाबत काही सुधारणाची आवश्यकता नक्कीच आहे. पहिली म्हणजे मतदारसंघाच्या आकारानुसार निवडून येण्यासाठी उमेदवाराला मिळणाऱ्या किमान मतांची टक्केवारी निश्चित करणे. दुसरी म्हणजे नोटा मतदारांना वैधता देणे. तसंच निवडणुकीत काही टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्यास पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद करणे महत्वाचं ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला व्हिडिओ मधून कमेंट करून नक्की कळवा.